तुझा आहे ना तेव्हाच ना मग. नाही जरा इंटरेस्टिंग वाटलं म्हणून. बाबा मला स्पोर्ट्स पेज द्या ना. स्पोर्ट्स पेज वाटण्यापेक्षा तर शाळेच्या ग्राउंडवर खेळत जा ना, त्याची जास्त गरज आहे तुला. पण आईला तर मी सारखा अभ्यास करायला हवा असतो. 10वी आहे ना माझी. हो हो हो. मग खेळून कसं चालेल? निदान पाहू तरी द्या ना मला ते पान. कळलं ना हेमंता, मोठे झालेत बाबा, आपण काही बोलायचं नाही आता, आपण फक्त ऐकायचं. हा काय चुकीचं बोलली रे ती? सारखं तर तिला अभ्यास कर असंच म्हणत असता ना. बघ ना आजी, आणि नेमकं माझ्याच 10वीच्या वेळेला घरात लग्न काढली. आता त्यातही मला लक्ष घालायलाच हवं ना. ऐकतेस ना? आणि तू काय गवले करत बसलीस केव्हाची? त्याची खीर कधी मिळणार आहे खायला आम्हाला? अरे बाबा, मुली लग्नानंतर देव उठवायला येतील ना त्या दिवशी करायची. अहो चहा, आला. हा दुसरा चहा आहे. आता पुरे, म्हणजे सुट्टी आहे म्हणून दिवसभर चहा पीत. बाबा आज कसली सुट्टी? अगं बाई, लग्नासाठी सुट्टी घेतली आहे माझ्या दोन्ही मुलांनी. घ्यायलाच लागली, नाही तर ही सारखी म्हणत बसली असती, आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे, लग्न का काम करेंगे. ए हेमंता, माझी चेष्टा करण्यापेक्षा संध्याकाळी व्याही येणार आहेत. जरा ती काहीतरी व्यवस्था करा. मी काय बघायचंय? आपल्या घरात 2-2 अन्नपूर्ण आहेत ना, बघतील त्या. मी काय म्हणते आई, आपण ना थोडक्यात बेत करूया. म्हणजे श्रीखंड पुरी, मुगाची भजी आणि ओल्या नारळाची हिरवी चटणी. अगं बाई, आधीच थंडी वाढली, त्यात श्रीखंड कसलं करताय? त्या व्यायांचे गळे धरले ना तर बोलायची पंचायत व्हायची. आणि तसंही तिकडे गेल्यावर आपल्या मुली त्यांच्याकडे धरणारच आहेत. तर तसा त्यापेक्षा गाजराचा शिराच करा. चांगली नवीन गाजरं आली आहेत ना बाजारात. आजी, गाजराचा शिरा नसतो ग, गाजराचा हलवा असतो. मी शिराच म्हणणार, आपण हलवा म्हणतो का? आई, आता भलत्या ठिकाणी भाषेचा आग्रह धरत बसू नकोस ना तू. हा, ज्या ठिकाणी हा पदार्थ बनतो तिथे त्याला हलवाच म्हणतात. उगाच आपलं मराठी बोलायचं म्हणून देशी विदेशी पदार्थांना मराठी नावं देत बसू नकोस. उद्या आमलेटला दिरड म्हणशील. चर्चा पुरे, काय करायचं ते सांगा, आम्हाला काम आहेत पुढे. मस्तपैकी पुरणपोळी बनवा, ती गरमच असते ना. अरे पण 2 दिवसांनी गृहयज्ञाच्या दिवशी पुरणपोळ्या करायच्याच आहेत ना. आई, कोणकोणत्या दिवशी कोणकोणते विधी आहेत याची सगळी एक यादीच करून दे, म्हणजे आम्हाला आपली कामं करायला बरी. हो, म्हणजे सुट्टी सार्थकी लागेल आमची. नाही तर सारखं सारखं चहा पीत बसू नका, हे ऐकायला लागेल आम्हाला. गप्प बसा तुम्ही. खरंच 11ला गृहयज्ञ, 12ला सीमांत पूजन, 13ला लग्न. मी गुरुजींशी बोलले सगळं, ते सकाळी येणार आहेत आणि घरातल्या घरातच गृहयज्ञ करायचं आहे. आज संध्याकाळी ते लोक येणार आहे तेव्हा त्यांना त्यांच्या पाहुण्यांची यादी करून आणायला सांगा. हो, आणि आपण आपली यादी तयार करून ठेवूया, नाही का? यांनी काही काम हातात घेतलं ना की मला धडकीच भरते. अरे मग सुट्टी कशाला घेतली मी? आणि सारखं बोलत जाऊ नकोस ग त्याला. अगं, तो हाताशी आहे म्हणून माझी कामं पटापटा होत आहेत, नाही तर मला एकट्याला झेपलं असतं काय? चला चला, आणि आटपा तुम्ही सुद्धा. दुपारची जेवण झाली की याद्या करायला बसू. हो, मी पण जहागीरदार आणि देशमुखांकडे फोन करते, त्यांना त्यांच्या यादीचं सांगायचं आहे ना. हॅलो, बर, म्हणजे आपला संशय खरा ठरला. चला, बरं झालं वेळीच हे सगळं समोर आलं, ते बरं झालं. हा ठीक आहे, मी पोचतो. मला जरा 2 तासासाठी ऑफिसला जावं लागतंय.